हॅलो गाईज, सो आपण केमिकल थर्मोडायनामिक्सचा आज पार्ट नंबर 2 बघणार आहोत. ओके, आपण पार्ट फर्स्ट बघितलेला आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सो लेट स्टार्ट. सो आपण काल इथपर्यंत पाहिलेलं होतं. आता आपण खाली पाहूया की इथे काय दिलं, स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. ओके, हे सुद्धा खूप सोपं आहे, इझी आहे. म्हणजे स्टेट फंक्शन म्हणजे काय, लक्षात ठेवायचं. स्टेट फंक्शन म्हणजे सच अ प्रॉपर्टी डिफायनिंग स्टेट ऑफ अ सिस्टीम. याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की स्टेट फंक्शन म्हणजे काय, की जे फंक्शन हे आपल्या स्टेटवर डिपेंडेंट असतं. दिस डिपेंडंट ऑन द स्टेट इज कॉल्ड अ स्टेट फंक्शन. आणि पाथ फंक्शन म्हणजेच काय बघा, इंडिपेंडेंट म्हणजे बघा, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ अ सिस्टीम अँड इंडिपेंडेंट ऑफ पाथ. पाथवर इंडिपेंडेंट आणि स्टेटवर डिपेंड असते असे स्टेट फंक्शन. आणि पाथ फंक्शन ऑपोजिट असतं की जे डिपेंड ऑन पाथ असतं. त्यामुळे तुम्हाला जर विचारलं की राईट द डेफिनेशन ऑफ स्टेट फंक्शन किंवा पाथ फंक्शन, तर लक्षात ठेवायचं जे डिपेंडेंट स्टेटवर असतात ते स्टेट फंक्शन आणि जे डिपेंडेंट पाथवर असतं ते पाथ फंक्शन. आता हे खूप बेसिक झाले. याच्यापेक्षा जर तुम्हाला हार्डमध्ये जायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला तर डेफिनेशन बरोबरच आता बोर्ड खूप हे झालं आहे आणि बोर्डबरोबर सगळीच स्ट्रिक्ट म्हणू नाही शकत आपण, जर हार्ड म्हणू शकतो. जराशी त्याची लेवल वाढू शकते, तसं काही नाही आहे. पण जर तुम्हाला याच्यामध्ये असा क्वेश्चन येतो की त्याच्या एक्झाम्पल, तर लक्षात ठेवायचं स्टेट फंक्शनमध्ये दोनच असे एक्झाम्पल आहेत की जे पाथ फंक्शन आहेत. वर्क आणि हीट हे दोघंच जण असे आहेत की ते पाथ फंक्शन येतात. बाकी सगळे स्टेट फंक्शन येतात. स्टेट फंक्शनमध्ये तुम्ही इथं बघू शकता, हे असतं इनिशियल स्टेट आणि हे असतं फायनल स्टेट. ओके, तर बघा P1 V1 T1 आणि N म्हणजे नंबर ऑफ मोल, P2 V2 T2 आणि N म्हणजे नंबर ऑफ मोल, P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, T म्हणजे टेम्परेचर आणि N म्हणजे नंबर ऑफ. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे काय असतात, चेंज इन व्हेरिएशन असतात, चेंज इन स्टेट असतात, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. ओके, आणि तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये स्टेट फंक्शनची डेफिनेशन, पाथ फंक्शनची डेफिनेशन आणि त्याचबरोबर पाथ फंक्शन विथ स्टेट फंक्शनची एक्झाम्पल. पाथ फंक्शन तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचे स्टेट फंक्शन इज अ व्हेरी इझी. त्याचबरोबर याच्यामधला हा एक इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर हे सिस्टीमसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओके, मूव ऑन अ नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये आता आपण काय बघणार आहोत, तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये सांगू का, तर तुम्हाला याची डेफिनेशन करू शकता तुम्ही याच्यामध्ये. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय. ओके, याच्यानंतर आपण म्हणजे याच्यामध्ये असं काही हे नाही आहे की असं की विचारण्यासारखं काहीच क्वेश्चन आहेत. त्याचे आपण खाली विचारूयात. बघूया प्रोसेस अँड इट्स टाईप. मी तुम्हाला हे पण सांगते की याच्यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो किंवा कशावर PYQ आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. सो प्रोसेस अँड टाईप्समध्ये आपण बघू शकतो की एकूण 5 प्रोसेस आहेत. एक असते आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक आणि रिव्हर्सिबल प्रोसेस. आता तुम्ही म्हणाल इरिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की हे काहीही वाचू नका, हे काहीही वाचू नका. मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आणि कशा पद्धतीनं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आहे इथे आपली आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आपण नेक्स्ट स्लाईडवर बघूया. बघा, पहिल्यांदा आहे आपली आयसोथर्मल प्रोसेस. 2 मिनटं. ओके, आता आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस किंवा आयसोकोरिक प्रोसेस, ह्या सगळ्या प्रोसेस वेगवेगळ्या आहेत. याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या तिघांपैकी एक गोष्ट कॉन्स्टंट असते. आणि जी गोष्ट कॉन्स्टंट असेल किंवा प्रेशर असेल कॉन्स्टंट, व्हॉल्यूम असेल किंवा टेम्परेचर, जी गोष्ट कॉन्स्टंट असते तीच म्हणजे त्याच्यामध्ये ती गोष्ट कॉन्स्टंट असते, बाकी दोन गोष्टी कॉन्स्टंट नसतात. ओके, याच्यामध्ये आपण बघणार आहोत आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय असतं, टेम्परेचर इज अ कॉन्स्टंट. आता आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट. ओके, ठीक आहे. पण लक्षात कसं करायचं, कारण थर्मल, एखादी गोष्ट जर तुम्हाला थर्मलवरून विचारली जाऊ शकते तर तुम्ही तिला आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर म्हणू शकता. सॉरी, ते गेलं. मला लक्षात ठेवायचं आयसोथर्मलमध्ये येणार थर्मल म्हणजे टेम्परेचर इज अ कॉन्स्टंट, PV इज नॉट इक्वल टू 0. तुम्हाला एक गोष्ट इथंच क्लिअर करते मी. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आयसोथर्मल प्रोसेसमध्ये, आपल्याला माहिती आहे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये प्रेशर इज अ कॉन्स्टंट आणि प्रेशर बरोबर आपला डेल्टा U हा सुद्धा काय असतो, कॉन्स्टंट असतो.
आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया की आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोबारिक बार म्हणजेच आपण इथं लक्ष ठेवणार, बार म्हणजेच आपलं असतं प्रेशरचे युनिट आहे एक प्रकारचं. तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रेशर P इज इक्वल टू 0 इन आयसोबारिक प्रोसेस. आणि नेक्स्ट प्रोसेस आहे आपली ती म्हणजे आता मी म्हणलेलं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, त्याच्यामध्ये प्रेशर झालं बारीकमध्ये, टेम्परेचर झालं आयसोथर्मलमध्ये. आता व्हॉल्यूम इज अ कॉन्स्टंट इन आयसोबारिक प्रोसेस, व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. आणि लास्ट असते ती म्हणजे ॲडिएबॅटिक प्रोसेस. ॲडिएबॅटिक प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं हीट इज अ ॲडिएबॅटिक प्रोसेसमध्ये काय असतं, हीट इज अ कॉन्स्टंट म्हणजे Q इज इक्वल टू 0. ओके, तुम्हाला एवढी ह्याच्यामध्ये वाचणं काहीच गरज नाही. तुम्हाला ह्याच्यापर्यंत असं विचारतात की आयसोथर्मल प्रोसेस 2 प्रोसेस एक्सप्लेन करा, तर तुम्ही याच्यापैकी कोणत्याही 2 प्रोसेस लिहू शकता, एक्सप्लेन करू शकता. आणि किंवा तुम्हाला सरळ 1 मार्काला डेफिनेशन विचारलं जाऊ शकते. आयसोथर्मल, आयसोबारिक, ॲडिएबॅटिक हे विचारलेलं गेलेलं आहेत. हे PYQ आहे, तुम्ही त्यामुळे लक्षात ठेवा हे PYQ आहे. तुम्हाला ते वाचण्याची गरज नाही, फक्त तुम्ही एवढे कन्सेप्ट विचारले जातात, याच्यामध्ये डीपमध्ये जात नका. ओके, मूव ऑन दिस नेक्स्ट स्लाईड. आपण नेक्स्ट स्लाईडवर मूव जाऊया. याच्यामध्ये काय सांगितले, आपण मागच्या स्लाईडमधला एक पॉईंट राहिला आपला, तो म्हणजे इथला रिव्हर्सिबल प्रोसेस आणि फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. तुम्हाला एक गोष्ट सांगितली 2019मध्ये सो 2019मधला हा PYQ आहे. राईट अ फीचर्स ऑफ 2 मार्काला, राईट अ फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेसचे 4 फीचर्स लिहायचे होते 2 मार्काला. ओके, हा क्वेश्चन होता इन 2019मध्ये. हा PYQ आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्या फीचर्समध्ये आपल्याला काय सांगितले, तर त्याचा फीचर नंबर 1 सांगितलं आपल्याला, इट इज अ ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स डिफर्स बाय एन. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, फीचर्समध्ये सांगितलं इट इज अ ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्सेस डिफर्स बाय एन इन्फायनिटेसिबल अमाऊंट. द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स बाय एन इन्फायनिटेसिबल चेंज इन कंडिशन. मला लक्षात पहिला हा पॉईंट ठेवायचा, द ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्सेस डिफर बाय एन इन्फायनिटेसिबल अमाऊंट. द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स्ड बाय एन इन्फायनिटेसिमल चेंजेस इन कंडिशन. नेक्स्ट मग, द रिव्हर्सिबल प्रोसेस इन्फायनिटेवली स्लोली अँड टेक प्लेस इन इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. आता तुम्हाला एक सांगते, एवढा प्रत्येक पॉईंट तुमच्या लक्षात राहणार नाही किंवा नाही राहणार, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एकच लाईन लक्षात ठेवायची, द प्रोसेस इन्फायनिटेवली स्लोली अँड टेक प्लेस इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. मग तुम्ही याच्यामध्ये 2 पॉईंट तयार करायचे, द रिव्हर्सिबल प्रोसेस टेक प्लेस स्लोली. इट इज पहिल्यांदा ते लिहायचं, इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस इज रिव्हर्स. पहिले जे 2 पॉईंट होते ते तुम्ही करू शकता, किंवा इथं जर नाहीच लक्षात राहिलं तर इट इज द प्रोसेस इज स्लोली अँड दे हॅव इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. त्याच्यावर इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स असतात. अँड एट एव्हरी स्टेप ऑफ द प्रोसेस द सिस्टीम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. प्रत्येक ह्याच्यामध्ये ती काय करत असते, द मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग एव्हरी स्टेपमध्ये अटेंड करत असते. सो आज आपण बघितलं की प्रोसेस कोणत्या आहेत, त्या बघितल्या की आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडिएबॅटिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल अजून बघितलं नाही. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण त्यांचे फीचर्स बघितलेले आहेत. आणि अजून आपण प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम्स आपण काल बघितल्या, त्याचबरोबर स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन बघितलं आहे. सो आपण नेक्स्ट पार्ट्समध्ये याच्या पुढचं म्हणजे ते डेरिव्हेशन्स बघणार आहोत. सो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.